दर रविवारी घेण्यात येणारी वंदना आज आपल्या नालंदा बुद्ध विहारामध्ये संपन्न होत आहे आणि भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भीम। स्त्री रत्ने म्हणजे भिकुणी सुद्धा झालेल्या होत्या आणि त्यांचीच माहिती तुम्हाला आजच्या विषयामध्ये मी सांगणार आहे। बुद्धाच्या काळात होऊन गेलेल्या महिला आदर्श त्या कशा ठरल्या व आदर्श नाही का। आता आपल्याला सांगितलं आताच्या विषयामध्ये आदर्श बौद्ध कसा असायला पाहिजे, आदर्श महिला बौद्ध महिला कशी असायला पाहिजे आहे की नाही। त्याचप्रमाणे त्या काळामध्ये आदर्श स्त्रिया कशा झाल्या हे या विषयामध्ये सविस्तर सांगितलं जाईल। एक नंबर टाका महाप्रजापती गौतमी, यशोधरा, माता यशोधरा, खेमा किसा गौतमी, विशाखा, सुजाता, पट्टाचारा, शोभना, भद्रा, कुंडकलेशा, भद्रा कत्यायनी, खजुत्तरा, सुप्रवासा, सुप्रिया, मल्लिका आहे, मल्लिका आहे, सुभा आहे, चारुमती आहे, भुक्ती आहे, राजश्री आहे, राजकन्या पोजो आहे, अनुला आहे, भद्रा कुंडकेशा आहे, भद्रा कत्यायनी, अशा अनेक काय म्हटलं मी अशा अनेक महिला भगवान बुद्धाच्या काळामध्ये अवरंत पदाला पोचलेल्या आहेत। अनेक महिला भिकुणी झालेल्या आहेत आणि काही महिला भिकुणी न होता भगवंताचं प्रवचन ऐकायच्या, त्यामुळे त्याही अरंत पदाला पोहोचलेल्या आहेत। तर यामध्ये 17-18 जेवढ्या लिहिल्या असेल तेवढ्याही मी सांगणार नाही, कारण जेवढ्या सांगितल्या तर दिवस उजाडून जाईल नाही का। म्हणून त्यातल्या काही ठराविक सांगते आणि बाकीचं तुम्ही पुस्तक घेऊन वाचून काढायचं किंवा आता मोबाईलवर निघालेले आहेत नाही का, मोबाईलवर बघून घ्यायचं।